धोबी पक्षी खूप सुंदर दिसतो। धोबी हा लहान आकाराचा पक्षी आहे। धोबी पक्षी जमिनीवर असतो तेव्हा हा आपली शेपटी वर खाली करत असतो। धोबी पक्षाला इंग्रजीत वॅगटेल बर्ड म्हणतात। हे धोबी पक्षी बहुतेक युरोप, आफ्रिका, आशियामध्ये आढळतात। या प्रदेशात फक्त 4 प्रजाती आढळतात। हे पक्षी भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशातही आढळतात। या धोबी पक्षाचे वैज्ञानिक नाव मोटॅसिल्ला मद्रास पटेन्सिस आहे। हे पक्षी सतत शेपूट वर खाली हलवीत असल्यामुळे या प्रजातीला मोटॅसिल्ला व धोबी हे नाव पडले आहे। धोबी पक्षी बहुतांशी नद्या आणि तलावांच्या परिसरात दिसतात। हे पक्षी अन्नाच्या शोधात तलावाच्या काठावर फिरताना आढळतात। हा पक्षी आपल्या अन्नात छोटे कीटक घेतो। धोबी पक्षाची लांबी सुमारे 8 ते 9 इंच आणि वजन सुमारे 25 ग्रॅम आहे। त्याचे शेपूट बुलबुलच्या तुलनेत थोडे जास्त लांब असते। या पक्षाचे डोके, हनुवटी, पाठ आणि छातीकडचा भाग काळा असून पोटाचा भाग पांढरा असतो। चोचीच्या बुडापासून पांढरा पट्टा निघून भुवयांवरून मानेच्या मागे गेलेला असतो। या पट्ट्यांवरून हा पक्षी सहज ओळखता येतो। पंख काळे असून दोन्ही बाजूंना पांढरे पट्टे असतात। चोच छोटी व टोकदार असते। पाय काहीसे लांबट असून प्रत्येक पायाला पुढे 3 आणि मागे 1 अशी काहीशी लांबट 4 बोटे असतात। धोबी पक्षाला बहुतेक एकटे राहणे आवडते। मात्र अनेक वेळा संध्याकाळच्या वेळी धोबी पक्षी ही कळपांमध्ये दिसतात। जर या पक्षाला कोणत्याही धोका जाणवला तर तो लगेच उडून जातो। धोबी पक्षी जमिनीवर, तारेवर किंवा छतावर बसून आराम करतात। लांब अंतर वेगाने उडत जातात आणि उडताना मधूनच खाली येतात, पुन्हा वर जातात। व्हिच व्हिच अशी शीड घालतात। शीड दीर्घ आणि मोठ्या आवाजाची असते। अनेक भारतीय कवींनी धोबी पक्षाला डोळ्यांची उपमा दिली आहे, कारण धोबी पक्षाचे डोळे सतत चंचल असतात। म्हणूनच या पक्षाला अनेक रूपक दिली आहेत। मादी आणि नर धोबी सारखेच दिसतात, पण मादी धोबी हे पुरुषापेक्षा जास्त धुळीचे असते। धोबी पक्षाचा विणीचा हंगाम मार्च ते सप्टेंबर असतो। बहुधा पाणवठ्या लगतच्या जमिनीवर घरटी करतात। झुडुपांमध्ये तसेच मोठ्या दगडांच्या किंवा खडकांच्या कपारीत गवत, वनस्पतींच्या मुळ्या व तंतू यांच्या सहाय्याने लहान आणि साधे घरटे बनवितात। धोबी पक्षी नर आणि मादी दोघे मिळून घरटे बांधतात। मादी धोबी पक्षामध्ये घरट्यात सुमारे 4 ते 8 अंडी देण्याची क्षमता असते। नर व मादी दोघेही अंडी उबवितात। उबवण कालावधी सुमारे 12 दिवसांचा असतो। दोन्ही पक्षी पिलांना चारा भरवितात। सुमारे 14 दिवसांत पिले उडण्यायोग्य होतात। त्यानंतर सुद्धा साधारण आठवडाभर नर व मादी पिल्लांना चारा भरवून त्यांची काळजी घेतात। काही वेळा मोठे पक्षीही धोबी पक्ष्यांची शिकार करताना आढळतात। या पक्षाचे आयुष्य सुमारे 12 वर्षे आहे। असा हा धोबी पक्षी